हे आहे दाबोली. तर हे बघा आपली शुक्रवार स्पेशल फिश थाली. हे आहे पोपटाचं आंबट, हे कोलंबा फ्राय, हे पोपटचे तुकड्या फ्राय, राईस. तर नमस्कार मैत्रिणींनो, माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली. जशा तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघता तसेच फुल व्हिडिओसुद्धा बघा. आजची रेसिपी खूप छान आहे बघा. तर हे बघा आजची रेसिपी शुक्रवार गुड फ्रायडे स्पेशल. हे बघा मस्त अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे. पोपट मासा आहे. पोपट माशाचं हे कालवणाला घेतले आणि हे फ्राय करू आपण. सगळ्या नाही करणार, थोड्याशाच फ्राय करणार आहेत. हे बघा मस्त असं आपलं अच्छा गुड फ्रायडे स्पेशल मच्छी आहे. हे बघा याला आपण आगळ लावूया. आगळ लावून थोडं मॅग्नेट व्हायला बाजूला ठेवूया. मस्त असायला आपण आगळ लावलेलं आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, भावांनो, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची मस्त फुल रेसिपीज आहे, तर तुम्ही ही रेसिपी आजची मच्छीची बघत राहा. तर हे बघा हिरवं वाटण करायचं आपल्याला. लसूण घेतलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर. तर हे बघा हे आहे हिरवं वाटण. माझ्याकडे आलं नाही आहे म्हणून मी जे आहे त्याच्यातच करते, कारण आलं आणायला जायला लागेल. माझी भाज्या संपलेल्या आहेत, तर मी भाजीला जाईन तेव्हा आलं घेऊन येईन. तर हे सध्या आहे त्याच्यातच मी हे वाटण बनवते. तर हे बघा ह्याच्यात आपल्याला मस्त असं ठेसून घ्यायचं आहे खलबत्त्यात. आणि खलबत्त्यात कसं ओबडधोबड वाटलं जाणार आहे. आणि हे कालवणासाठी आहे आपल्या. आणि हे कालवण आपलं आहे पोपटाचं कालवण आहे आज. तर हे बघा असं ओबडधोबड आपण वाटून घेऊ. तर हे बघा तेल टाकले आपण. तेल तापलेलं आहे. आता हा जो ठेचा बनवला आहे ना तो टाक. बघू शकता तुम्ही ठेचा मी बनवलेला आहे. त्याला असं मस्त परतून घेऊ आपण. हे बघा त्याच्यात मसाले टाकायचे. हा आपला आगरी मसाला, हळद आहे आणि हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. गाईज ही मच्छी असली ना तर ह्याच्या अजून एक भाकर जास्त खाऊ शकता तुम्ही. एवढी छान टेस्टी होते ही मच्छी. एक भाकरी खाल्ली ना तर म्हणाल अजून दुसरी भाकर खाणार मी, अशी एवढी टेस्टी असते ही मच्छी, छान लागते. तर हे बघा हे आपण ह्याच्यात मसाले टाकले. मस्त असे आपण परतून घेऊ. त्याच्यात ना आपली ही हे बघा ही पोपट मच्छी ही त्याच्यात टाकू मस्त अशी. तर आज आहे शुक्रवार, आपला स्पेशल डे, मच्छी डे. 2 दिवस भाज्या खाल्ल्या, सोमवार, मंगळवार, गुरुवार, आज मच्छी डे. आज आपण भरपूर मच्छी खाणार आहोत. फ्रायसुद्धा आहे आणि ही आंबटसुद्धा आहे. छान आज मेजवानी आहे शुक्रवारची. एवढ्या ह्याच्यात आता आपण पाणी टाकूया. तुम्हाला जेवढं रस्सा करायचा असेल तेवढं तुम्ही पाणी याच्यात टाकू शकता. मस्तपैकी तुम्ही बघू शकता रस्स्याला किती छान कलर आला. आमचा हा आगरी मसाला आहे.
आणि हे बघा, हा आगळ आहे ना, हा थोडासाच मी याच्यात टाकते. थोडासाच याच्यात आपण आगळ टाकलेला आहे. तर ह्याच्यात आपण मीठ टाकूया. हे बघा, चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर ना त्याच्यात पण मीठ टाकला. तर ह्याला पण शिजायला काही टाईम लागत नाही. हा ना पोपट मासा आहे ना, कवळा असतो. ह्याला काटे जास्त नाहीत, मध्ये काटा असतो आणि हा खायला खूप छान टेस्टी असतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं कालवण रेडी होते. हे बघा, मस्त असं. ह्याला शिजायला सुद्धा टाईम लागणार नाही. तर हे बघा, आपल्याला कोलंब्या फ्राय करायच्या. त्याच्या आधी आपण ह्याला ना थोडंसं दही लावून घेऊ कोलंबीला. मस्त असं ह्याला आपण पूर्ण दही मुरून देऊ. हे बघा, छान असं. तर हे बघा, कोलंबीला आपण ना दही लावले, त्यामुळे मग आपण ह्याला लिंबू लावू शकत नाही. तर आता ह्याला आपण मीठ टाकूया. बघू शकता, मी मीठ टाकले. आणि हे पण आहे आपलं, हे बघा, पोपट माशाचं सुद्धा. ह्याला सुद्धा फ्राय केलं. ह्याला अगोदरच मी आगळ लावून ठेवलेलं आहे. तर ह्याच्यात आपण आता हे मीठ टाकूया. मसाला लावून घेऊया. कोलंबीला सुद्धा मसाला टाकूया. हे बघा, याला मस्त आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. हे बघा, त्याच्याच पोपट माशाचीच ही दाबुली आहे. बघा, थोडीशीच निघाली. अख्खाच आणलेला तो पोपट मासा, पण ते आपण कापून आणलेला कोळीन ताईंकडनं. सॉरी, ताई बोलते, आई आहेत त्या आमच्या. कोळीन आई आहेत. त्यांच्याकडे ताजा मावरा आला ना का त्या फोन करतात आणि ह्यांना बोलवतात. तर काय पनवेलला गेलो नाही, मला पायाला प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आता मी पनवेलला मच्छीला गेलो नाही. तर त्या आपल्या गीतेच आहेत आमच्या मार्केटला. तर मग ते ताजा मावरा आला ना, खुबे म्हणा, काय मच्छी म्हणा कसली पण, मग ते लगेच फोन करून बोलवतात. मग त्यांच्याकडनं हा पोपट आणलेला आणि ही कोलंबी पण त्यांच्याचकडनं आणली. तर ह्याला पण मस्त मॅग्नेट करून ठेवून देऊया आपण बाजूला. हे बघा, छान अशा किती मोठ्या मोठ्या कोलंब्या आहेत. हे बघा, बघू शकता किती मोठ्या कोलंब्या आहेत. बघा, छान अशा. ह्याला करते मी पूर्ण मॅग्नेट. हे बघा, आपलं पोपट माशाचं कालवण रेडी झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करू. बघा, शिजायला टाईम नाही लागला. पोपट मासा ना लगेच शिजतो आणि याचं बावसुद्धा छान कवला असतो चिकनसारखा. तर हे बघा, आपलं कालवण रेडी झालेलं आहे. कलर बघा किती छान असं आलेलं आहे. बघा, मस्त असं कालवण, रस्सा, पोपट माशाचा रस्सा तयार झालेला आहे. हे बघा, तसेच आपण हे पोपट माशाला करतोय. सेम प्रोसेस. हे बघा, पहिला लावला रवा, नंतर
आणि आहे दाबुली. तर हे बघा आपलं पोपट माशाचं फ्रायसुद्धा होते. बघू शकता हे पोपट माशाचं आपलं फ्राय पण झालेलं आहे. हे बघा मस्त असं फ्राय झालं. तर हे बघा एकीकडे आपण तांदळाचं पीठ घेतलं आणि हा एकीकडे रवा घेतला. तर पहिला ना आपण ह्या तांदळाच्या पिठात घोळून घेऊया. हे बघा मग रव्यामध्ये हे करून बघा अशा मी तांदळाच्या पिठात सगळ्या अशा घोलून घेते. हे बघा मग आपण ना या रव्यामध्ये घेऊ. हे बघा आणि ते तेल तापत ठेवलेलं आहे. हे बघा त्या तेलात आपण एक एक करून टाकू. थोडी वेगळी पद्धत दाखवते तुम्हाला. हे बघा रवा आणि तांदळाचं पीठ वेगवेगळं घेतलेलं आहे मी. हे बघा मस्त. त्यात पण सगळ्या कोलंब्यांना फ्राय करून घेऊ. मस्त अशा फ्राय होतात. आता ह्याला आपण पलटी करू. तुम्ही बघू शकता ते छान अशा फ्राय होत आहेत. झणझणीत कुरकुरीत रवा कोलंबी फ्राय. मस्त असं छान तुम्ही बघू शकता. त्याच्या मस्त अशा कुरकुरीत आणि आपल्या झणझणीत कोलंबी फ्राय होतात. छान अशा. तर बघा आपल्या रवा कोलंबी फ्राय झालेल्या आहेत. बघा किती छान दिसत आहेत.